आपण पाहत आहात ए स्टार न्यूज चॅनल आणि हे आहेत आजच्या ठळक बातम्या। परभणी लोकसभा निवडणुकीतील उमेदवाराच्या प्रचाराला पूर्णविराम। परभणी लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार खासदार संजय जाधव विरुद्ध महायुतीचे अधिकृत उमेदवार तथा राष्ट्रीय समाज पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष महादेव जानकर यांच्यात आरोप प्रत्यारोपसह टीका टिप्पणीस तसेच रणधुमाडीतील बैठकासह रॅली सभा संमेलनाच्या माध्यमातून प्रचाराला आज दिनांक 24 एप्रिल बुधवार रोजी सायंकाळी 5 वाजता पूर्णविराम मिळाला आहे। परभणी लोकसभा निवडणुकीच्या वेळापत्रकानुसार परभणी या मतदारसंघात दुसऱ्या टप्प्यात 26 एप्रिल रोजी निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला। पाठोपाठ 28 मार्च रोजी निवडणुकीची अधिसूचना जारी झाली। उमेदवारी अर्ज स्वीकारण्यास प्रारंभ झाला। उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या मुदतीस 4 एप्रिल रोजीपर्यंत 42 उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केले। 5 एप्रिल रोजी छाननी प्रक्रियेत एका अपक्ष उमेदवाराचा अर्ज वैध झाला। 8 एप्रिल पर्यंत उमेदवाराचे अर्ज माघारीची अंतिम मुदतीस 7 उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले। त्यामुळे निवडणूक रिंगणात 34 उमेदवार शिल्लक राहिले। त्याच दिवशी उमेदवारांना चिन्हाचेही वाटप करण्यात आले। तेव्हापासून निवडणुकीच्या रणधुमाडीस सुरुवात झाली। परभणी लोकसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात महाविकास आघाडीकडून खासदार संजय जाधव यांना शिवसेना ठाकरे गटाकडून उमेदवारी देण्यात आली। महायुतीकडून राष्ट्रीय समाज पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष महादेव जानकर यांना उमेदवारी देण्यात आली। वंचित बहुजन आघाडीने हवामान तज्ज्ञ पंजाब डक यांना तर बहुजन समाज पक्षाने आलमगीर खान यांना ऐनवेळी उमेदवारी जाहीर केली। माजी मंत्री गणेश दुधगावकर यांचे चिरंजीव समीर दुधगावकर, मराठा समन्वय समितीचे राज्याध्यक्ष सुभाष जावडे, भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे कॉम्रेड राजन क्षीरसागर, लाल सेनेचे संस्थापक अध्यक्ष गणपत भिसे, सोशल डेमोक्रेटिक पार्टी ऑफ इंडियाचे सय्यद इर्शाद अलीसह आदींनी उमेदवारी अर्ज दाखल केले। यामुळे लढत पचरंगी होणार असे अपेक्षित होते, परंतु गेल्या 28 दिवसातील रंगलेल्या रणधुमाडीत जाधव विरुद्ध जानकर अशी दोघा प्रतिस्पर्धात लढत होणार असे चित्र निर्माण झाले। या प्रतिस्पर्ध्यांनी कमी वेळात परभणी, जिंतूर, पाथरी, गंगाखेड या परभणी जिल्ह्यातील 4 विधानसभा तर घनसावंगी व परतूर या जालना जिल्ह्यातील 2 विधानसभा मतदारसंघांतर्गत जिल्हा परिषद सर्कल पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला। दोन्ही उमेदवार पहाटेपासून रात्री उशिरापर्यंत मतदारसंघात दौऱ्यावर होते। महाविकास आघाडी व महायुतीने घटक पक्षातील मित्र पक्षांच्या समन्वयासह संयुक्त बैठका, त्यातून व्यूहरचना, मोर्चे बांधणी करीत प्रचार युद्धास सुरुवात केली। संयुक्त बैठका, संयुक्त मेळावे, कॉर्नर सभा, रॅली पाठोपाठ वातावरण निर्मितीकरिता समाज माध्यमासह अन्य मार्गाचा पद्धतशीरपणे वापर केला। त्यामुळे अल्पावधीतच मोठ्या प्रमाणावर वातावरण निर्मिती झाली। त्यातच प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, जिल्ह्याचे पालकमंत्री संजय बनसोडे, कृषी मंत्री धनंजय मुंडे, भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे, राष्ट्रवादीच्या महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्या महायुतीने मोठ्या माहेर सभा घेतल्या, तर त्यातून शक्ती प्रदर्शन केले। तर ज्येष्ठ नेते शरद पवार, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, युवा नेते आदित्य ठाकरे, माजी मंत्री राजेश टोपे यांच्या जाहीर सभेतून महाविकास आघाडीने शक्ती प्रदर्शने केली। वंचित बहुजन आघाडीचे संस्थापक अध्यक्ष ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांचीही परभणी शहरात जाहीर सभा झाली। या सभामुळे संपूर्ण मतदारसंघ अक्षरशः ढवळून निघाला। निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यात दोघा प्रमुख उमेदवारांनी समाजातील डॉक्टर, वकील, सामाजिक कार्यकर्ते, व्यापारी, उद्योजक यांच्या गाठीभेटीचा धडाका लावला। बैठका, रॅलीच्या माध्यमातून मतदानासाठी आग्रह करण्यात आला। गेल्या 15 दिवसातील तपत्या उन्हात दोन्ही पक्षांच्या उमेदवारांनी, नेते मंडळीसह कार्यकर्त्यांनी एकही दिवस वाया न घालता प्रचार युद्धात मोठी रंगत आणली। महाविकास आघाडीकडून आमदार सुरेश वरपुडकर, खासदार डॉक्टर फौजा खान मॅडम, आमदार राजेश टोपे, आमदार राहुल पाटील, आमदार राजेश राठोड, माजी आमदार सुरेश देशमुख, ॲडव्होकेट विजय गव्हाणे, विजय भांबडे, मीरा रेंगे, सुरेश जेतलिया, संतोष सांबरे, व्यंकट कदम, माजी खासदार तुकाराम रेंगे यांनी, तर महायुतीकडून ज्येष्ठ नेते माजी आमदार रामप्रसाद बोर्डीकर, माजी मंत्री आमदार बबन लोणीकर, आमदार मेघनादिदी बोर्डीकर, आमदार रत्नाकर गुट्टे, आमदार बाबाजानी दुरानी, माजी मंत्री अर्जुन खोतकर, माजी आमदार विलास खरात, मोहन फड, माणिक आंबेगावकर, डॉक्टर मधुसूदन केंद्रे, माजी खासदार सुरेश जाधव, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राजेश विटेकर,
या आजीमाजी लोकप्रतिनिधींनी उमेदवारासाठी अथक परिश्रम घेतले। SDPI पक्षाचे उमेदवार सय्यद इर्शाद, कॉम्रेड राजन क्षीरसागर, सुभाष जावडे, पंजाब डक, आलमगीर खान यांनी बैठक, रॅली, सभेच्या माध्यमातून मतदारांना आपल्यालाच मतदान करण्याचे आवाहन केले। परभणी लोकसभा निवडणूक आमचाच उमेदवार जिंकेल असे कार्यकर्त्यांकडून दावे केले जात आहे। जगात जर्मनी तर भारतात परभणी लोकसभा निवडणुकीत पूर्ण वेळ आपापल्या उमेदवारासाठी जीवनाचे रान करून नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते ऐनवेळी फुटून आपल्या उमेदवाराच्या विरोधात मतदान करण्याचे कारस्थान केले तर कोणता उमेदवार निवडून येईल हे सांगणे अवघड आहे। कारण परभणी जिल्ह्याच्या राजकारणाच्या इतिहासात रातोरात बदल होण्याची अनेक उदाहरणे आहेत। परभणी शहरात अंगावर भीत कोसळून एकाचा जागीच मृत्यू। दिनांक 24 एप्रिल रोजी भल्या पहाटे झालेल्या अवकाळी पावसाने परभणी शहरातील कादराबाद प्लॉट येथील शेजारी असलेल्या घराची भिंत अंगावर कोसळल्याने शेरखान जबीउल्ला खान यांचा जागीच मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना कादराबाद प्लॉट या भागात घडली। 23 एप्रिल मंगळवार रोजी संध्याकाळी अचानक वातावरण बदल होऊन तुफान वाऱ्यासह पावसाने जोरदार हजेरी लावली। त्यात रात्री परभणीच्या कादराबाद प्लॉट येथील मुल्ला वाड्याच्या बाजूला राहणारे शेरखान जबीउल्ला खान यांच्या अंगावर शेजाऱ्याची भिंत कोसळल्याने मृत्यू झाला असून त्यांची पत्नी शन्नो बेगम यांना सुद्धा गंभीर दुखापत झाली आहे। सदरील घटनेची माहिती मिळताच शेजारी राहणाऱ्या नागरिकांनी शेरखान यांना जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले असता तपासणी केल्यानंतर उपस्थित डॉक्टरांनी शेरखान यांना मयत घोषित केले। ही बातमी सर्वत्र पसरत या भागात शोककळा पसरली आहे। त्यांच्या पत्नी सुद्धा जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत। शेरखान यांच्या पश्चात 5 मुली, 1 मुलगा असून पुढच्या महिन्यात त्यांच्या मोठ्या मुलीचं लग्न होत होता। सदरील घटनेची माहिती मिळताच परभणी तहसील कार्यालयाकडून तलाठी यांनी पंचनामा केला आहे आणि अहवाल जिल्हा प्रशासनाकडे पाठवला असल्याची माहिती मिळत आहे। सदरील घटना अत्यंत दुर्दैवी घडली असून जिल्हा प्रशासनाने तत्काळ आर्थिक मदत देऊन पीडित परिवारास सहकार्य करावे अशी मागणी परभणी शहरातील नागरिक करत आहे। परभणी जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह पावसाच्या तडाख्याने मोठे नुकसान। परभणी शहरासह जिल्ह्यात विविध ठिकाणी मंगळवारी मध्यरात्री वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाच्या तडाख्याने फळबागासह पिकांचे तसेच ठिकठिकाणी मालमत्तांचे सुद्धा मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे। परभणी शहरातील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ तसेच हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार परभणी शहरासह जिल्ह्यात मंगळवारी सायंकाळीपासून जोरदार पाऊस सुरू झाला। या पावसाने रात्री 10 वाजता विश्रांती घेतली, परंतु रात्री 12:30च्या सुमारास पुन्हा वादळी वाऱ्यासह विजांच्या कडकडाट, मुसळधार पावसाचे आगमन झाले। तब्बल अर्धा ते पाऊण तास या वादळी वाऱ्याने परभणी शहरासह तसेच जिल्ह्यातील काही शहरात झोडपून काढले। वादळी वाऱ्यांच्या वेगाने व विजांच्या कडकडाटाने साखर झोपेतील नागरिक अक्षरशः खडबडून जागे झाले। काहींना गारपीट होतो की काय असा भास झाला, परंतु वादळी वाऱ्याच्या व विजांच्या कडकडाटाच्या आवाजाने संपूर्ण शहर अक्षरशः दणाणून गेले। त्यामुळे नागरिक सुद्धा भयभीत झाले होते। वादळी वाऱ्याने चोहे बाजूंच्या वसाहतीतील कच्च्या घरावरील पत्रे अक्षरशः उडाली। काही ठिकाणी कच्च्या भिंती कोसळल्या। मध्यवस्तीतील अनेक व्यापारी प्रतिष्ठानचे बोर्ड, ठिकठिकाणचे होर्डिंग, शोरूम बाहेरच्या कमानी वाऱ्यांच्या वेगाने उडाल्या। तर उन्हापासून वाचण्यासाठी व्यापाऱ्यांनी रस्त्यावर टाकलेल्या हिरव्या नेटचे जाळेही उडून गेले। नेहमीप्रमाणे वीजचा लपंडाव सुरू झाल्यामुळे अंधार पसरला होता। विजांच्या कडकडाटाने संपूर्ण शहर उजळून निघाले, तर मुसळधार पावसाने सकल भागात पाणी शिरले। अपक्ष उमेदवार अनिल मुदगलकर यांचा महायुती समर्थन जाहीर। परभणी लोकसभा मतदारसंघात अपक्ष उमेदवार म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केलेल्या अनिल मुदगलकर यांनी आज दिनांक 24 एप्रिल बुधवार रोजी महायुतीचे उमेदवार तथा राष्ट्रीय समाज पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष महादेव जानकर यांना आपला पाठिंबा जाहीर केला आहे। केंद्रीय अर्थ राज्यमंत्री भागवत कराड यांनी अनिल मुदगलकर कुटुंबियाशी संपर्क साधला व महायुतीच्या उमेदवारास पाठिंबा जाहीर करावा अशी विनंती केली। त्या पाठोपाठ ज्येष्ठ नेते विजय वरपुडकर, उद्योग आघाडीचे प्रदेशाध्यक्ष प्रमोद वाकोडकर यांनी अनिल मुदगलकर यांची भेट घेतली व त्या अनुषंगाने चर्चा केली। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबरोबर बोलणे करून दिले। त्यानंतर अनिल मुदगलकर यांनी महायुतीस आपला पाठिंबा जाहीर केला। अनिल मुदगलकर हे
भारतीय जनता पक्षाचे माजी जिल्हाध्यक्ष तथा माजी नगरसेवक आहेत.